नमस्ते माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियांका अँड वेलकम टू अवर चॅनल उबंतू। आजचा चॅप्टर आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, क्लास 9चं चॅप्टर नंबर 11 लाईटच्या रिफ्लेक्शनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। हा सुद्धा तुमच्या सायन्समधला टू बी स्पेसिफिक फिजिक्समधला खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे। आता तुम्ही बोलाल की आता जेव्हापासून आपण सायन्स सुरू केलेला आहे तर प्रत्येक चॅप्टरच्या आधी मी असंच बोलते की हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे, हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे। तर ॲक्च्युअली स्पीकिंग हे जे सायन्समध्ये तुमचा जो सिलेबस दिलेला आहे यामध्ये असणारे चॅप्टर खरोखर इम्पॉर्टंट आहे। इम्पॉर्टंट काय, कारण हे जे सगळे चॅप्टर्स आहे किंवा हे जे सगळे टॉपिक्स आहेत हे तुमच्या पुढे जे तुम्ही सायन्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या गोष्टी शिकणार आहात त्याच्या सगळ्यांचा बेस तुमच्या ह्या स्कूल टाईमचा जो सिलेबस असतो त्याच्यामध्ये कव्हर होतो। त्यामुळे हे जे सगळे चॅप्टर्स असतात ह्या सगळ्या चॅप्टर्समध्ये असणारे जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स खरोखर इम्पॉर्टंट असतात। टू बी ऑनेस्ट, रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर मुलांना थोडासा समजायला अवघड वाटतो। इवन ज्यावेळेस मी स्टुडंट होते त्यावेळेस सुद्धा मला रिफ्लेक्शन ऑफ लाईट त्यावेळेस मला असं वाटायचं अरे हे काय आहे, कॉन्व्हेक्स मिरर, कॉन्केव्ह मिरर, इमेज कुठे फॉर्म होते, फोकस काय असतो, असं खूप कन्फ्युजन असायचं। बट बघा, प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस नवीन असते, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाईम बघता किंवा ज्यावेळेस तुम्ही नव्याने एखादी गोष्ट ट्राय करता ती तुम्हाला अवघड वाटते। जेव्हा तुम्ही ती गोष्ट नीट समजून घेणार, त्याची नीट प्रॅक्टिस करणार, त्यानंतर ती गोष्ट तुम्हाला इझी वाटते, राईट। हे म्हणजे फक्त अभ्यासच नाही, इन जनरल सुद्धा ज्यावेळेस एखादी गोष्ट नवीन असते तर आपल्याला अरे मी हे कसं करणार आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमचे 100% देता, मेहनत घेता, प्रॅक्टिस करता, त्यानंतर तो टॉपिक किंवा ती गोष्ट तुम्हाला इझी वाटायला लागते। मान्य आहे हे? तर त्याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला अभ्यासामध्ये एखादा नवीन टॉपिक आलेला असेल तो टॉपिक बघून घाबरून जायचं नाही, इथे सुद्धा तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार, थोडाफार वेळ इथे द्यावा लागणार आहे। तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। बऱ्यापैकी मोठा चॅप्टर आहे तर याला आपण छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करून आरामामध्ये सगळे टॉपिक समजून घेणार आहोत, कारण आपल्याला काही घाई नाही, आपल्याकडे भरपूर सारा वेळ आहे। प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये इथे डिस्कस करणार आहोत। तर मग बघूया रिफ्लेक्शन ऑफ लाईट या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय पॉईंट्स किंवा काय काय टॉपिक्स कव्हर करायचे आहेत। रिफ्लेक्शन ऑफ लाईट, सगळ्यात आधी आपण लाईटबद्दल थोडंफार बेसिक डिस्कशन करणार आहोत। लाईट काय असते आपल्याला माहिती, लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपण बोलू शकतो। तर लाईट म्हणजे काय असते किंवा लाईट आपण कसं बघतो, हाऊ डू वी सी थिंग्स अराउंड अस, आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी कशा बघतो, त्या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण सगळ्यात आधी करणार आहोत। अँड इट्स रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शनचा अर्थ समजतो। रिफ्लेक्शन म्हणजे काय, सपोज ही एक भिंत आहे, ओके, भिंत आहे, त्या भिंतीवरती जर मी बॉल मारल्यानंतर काय होणार आहे, ज्यावेळेस या भिंतीवर मी बॉल मारेल हा बॉल भिंतीच्या पलीकडे जाणार आहे का, नाही, बॉल भिंतीच्या पलीकडे नाही जाणार, तो बॉल परत मागे येणार आहे, मागे फिरणार आहे, बरोबर। सो याला आपण बोलतो बाउन्स बॅक, बॉल काय करतोय, बाउन्स बॅक। तर ह्याच पद्धतीने लाईटमध्ये काय होतं, लाईट सपोज एक सरफेस आहे, ठीक आहे, या सरफेसवरती लाईट रे आली, ही आहे एक लाईट रे। आता ही लाईट रे ज्यावेळेस या सरफेसवर येते तर काही सरफेसेस असे असतात की जे सरफेसेस या लाईट रेला पुढे असा पास होऊ देत नाही। ज्या पद्धतीने बॉल भिंतीवर मारल्यानंतर बॉल पलीकडे जात नाही बट बॉल बाउन्स बॅक होतो, त्याच पद्धतीने लाईट रे या सरफेसच्या पलीकडे जात नाही, तर ती जी लाईट रे आहे ती अशी परत बाउन्स बॅक होते। तर याला बोलता, या प्रॉपर्टीला बोलता रिफ्लेक्शन ऑफ लाईट, ठीक आहे। रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, एखादा लाईट रे जेव्हा सरफेसला हिट करतो, सरफेसला हिट केल्यानंतर तो बाउन्स बॅक करतो, याला बोलतं रिफ्लेक्शन, ओके। आता हे रिफ्लेक्शन काय ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत। तर ह्या रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये आपल्याला काही टर्म्स बघायच्या आहे। इन्सिडेंट रे काय असतो, नंतर रिफ्लेक्टेड रे काय असतो, इन्सिडेंट म्हणजे काय, येणारा, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड म्हणजे जाणारा, रिफ्लेक्टेड रे काय असतो, इन्सिडेंट अँगल म्हणजे काय, रिफ्लेक्टेड अँगल म्हणजे काय किंवा नॉर्मल म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत। रिफ्लेक्शन ऑफ लाईट नंतर याचे अजून काही 2-3 रूल्स आहे, ते रूल्ससुद्धा आपल्याला बघायचे आहे। रिफ्लेक्शन ऑफ लाईट नंतर आपण हे जे रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे याला आपण कनेक्ट करणार आहोत विथ मिरर, या लाईटचं रिफ्लेक्शन आपण मिररच्या रेफरन्सने समजून घेणार आहोत। आता मिरर म्हणजे काय, आरसा। आपल्या आजूबाजूला किती सारे मिरर असतात, आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ॲटलिस्ट एक तरी मिरर असणार आहे। आपण बाहेर जातो, शॉपिंग मॉलमध्ये जातो, तिथे मिरर असतात, लिफ्टमध्ये मिरर असतो, त्यानंतर आपण ज्यावेळेस गाडी चालवतो गाडीला पण मिरर असतो। तर मिरर किती साऱ्या ठिकाणी असतात, बट हे सगळे मिरर एकाच प्रकारचे असतात का, नाही, या मिररमध्ये सुद्धा काही टाईप्स आहेत। तर हे जे टाईप्स आहे हे टाईप्स आपल्याला बघायचे आहे। तर मिरर बेसिकली 2 टाईपचे असतात, एक असतो प्लेन मिरर आणि दुसरा असतो स्पेरिकल मिरर। कोणता, प्लेन आणि स्पेरिकल, प्लेन मिरर आणि स्पेरिकल मिरर। प्लेन मिरर म्हणजे काय, आपल्या घरामध्ये जनरली जो असतो की ज्याच्यासमोर उभं राहून आपण तयार होतो, रेडी होतो, सो दॅट इज प्लेन मिरर, तो प्लेन मिरर। आणि त्यानंतर स्पेरिकल मिरर, स्पेरिकल मिरर काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। आता फक्त याचे 2 टाईप्स असतात, ते टाईप्स लक्षात घ्या, एक असतो कॉन्केव्ह आणि एक असतो कॉन्व्हेक्स। म्हणजे आपल्याला 3 मिरर्सचा अभ्यास करायचा आहे, एक असणार आहे प्लेन मिरर, त्यानंतर स्पेरिकल मिररमधला एक टाईप कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स। सो 1, 2, 3 या 3 मिररचा अभ्यास आपल्याला करायचा आहे।
मिररचा अभ्यास करायचा आहे म्हणजे काय, मिररच्या रेफरन्सनी लाईटचं रिफ्लेक्शन कसं होतंय ते आपल्याला बघायचं आहे. मग सपोज फर्स्ट आपण कन्सिडर करणार आहोत प्लेन मिरर. मग प्लेन मिररमध्ये ज्यावेळेस आपण आरशाच्या समोर उभं राहतो, घरामध्ये जो आरसा असतो दॅट इज प्लेन मिरर, आरशाच्या समोर आपण उभं राहतो, मग त्यावेळेस इमेज कशी फॉर्म होते, इमेज तशीच का फॉर्म होते, किंवा यामध्ये आपल्याला काही टर्म्स बघायचे आहे, व्हर्च्युअल इमेज काय असते, किंवा मग ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आपण आरशासमोर उभं राहतो तर आपल्या लेफ्ट आणि राईट इन्वर्ट होतं, बरोबर. म्हणजे जर मी लेफ्ट हँड वर्त केला तर मला मिररमध्ये काय दिसणार की माझा राईट हँड वरती झालेला आहे, याला बोलतं इन्व्हर्जन. मग अशा काय प्रॉपर्टीज असतात, इमेज जी फॉर्म होते, इमेज म्हणजे काय समजतंय, इमेज म्हणजे आरशामध्ये जे काही आपल्याला दिसतं ते असतं इमेज. आणि लेट्स से मी आरशासमोर उभी आहे, माझी इमेज आरशामध्ये फॉर्म झाली, तर मी उभी आहे तर मी असणार आहे ऑब्जेक्ट. या गोष्टी लक्षात घ्या. ऑब्जेक्ट म्हणजे काय, जी गोष्ट मिररच्या समोर उभी आहे, म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला इमेज फाइंड करायची असते त्याला बोलतो ऑब्जेक्ट. मिररमध्ये जे दिसतं त्याला बोलतं इमेज. ओके. तर आपल्याला एखादं ऑब्जेक्ट जर प्लेन मिररच्या समोर असेल मग इमेज कशी फॉर्म होते, त्याची काय कॅरेक्टरिस्टिक असतात, ते सगळ्या गोष्टी इथे डिस्कस करायच्या आहे. मिरर्स ॲट अन अँगल, तर आपण मिरर्स काही अँगलवरती ठेवले, ठीक आहे, 2 मिरर घेतले ते काही अँगलवरती ठेवले, हा अँगल चेंज केला तर आपल्याला किती नंबर ऑफ इमेजेस मिळणार आहे, हे नंबर ऑफ इमेजेस तसेच काय मिळतात, ह्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत. देन कंडिशन टू सी फुल इमेज ऑफ अ ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट आहे तो मिरर समोर उभा आहे आणि त्याची मला फुल इमेज पाहिजे, म्हणजे टॉपपासून बॉटमपर्यंत त्याची इमेज पाहिजे असेल, तर त्या केसमध्ये जो समोर मिरर असणार त्या मिररची साईज कशी पाहिजे किंवा त्याची हाईट किती पाहिजे किंवा त्यासाठीची कोणती कंडिशन आहे ती कंडिशन आपल्याला इथे बघायची आहे. ते सगळं असणार आहे अबाउट प्लेन मिरर. प्लेन मिरर नंतर आपण बघणार स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिररमध्ये आपण आधीच बघितलं की स्पेरिकल मिररमध्ये 2 टाईप असतात, एक असतं कॉन्केव्ह, एक असतं कॉन्व्हेक्स. मग आता हे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे काय ते आपण सगळ्यात आधी बघणार आहोत. त्यानंतर ह्या स्पेरिकल मिररशी रिलेटेड काही टर्म्स असतात. टर्म्स अशा असतात, फोकस, तर मिररचा फोकस काय असतो, त्यानंतर मिररचा सेंटर ऑफ कर्वेचर काय असतो, त्यानंतर मिररचा पोल काय असतो, या सगळ्या ज्या गोष्टी आहे, ह्या सगळ्या ज्या टर्म्स असतात, बेसिक टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिरर, त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर रे डायग्राम आणि रूल. तर ज्यावेळेस एखादा मिरर असतो त्याच्यावरती रे पडतात, लाईट रे पडतात, मग त्यानंतर ते काहीतरी रूल्स फॉलो करतात, काहीतरी प्रॉपर्टीज फॉलो करतात. हे रूल्स काय आहे, हे रूल्स आपल्याला शिकायचे आहे, कारण त्याचा यूज आपल्या नंतर रे डायग्राम काढण्यासाठी होणार आहे. ओके, त्या रूल्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर एखादा ऑब्जेक्ट आपण कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स मिररच्या समोर ठेवला, मग त्याची इमेज कशी फॉर्म होणार आहे, ती इमेज सरळ असणार आहे, उलटी असणार आहे, छोटी असणार आहे, मोठी असणार आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. नेक्स्ट इज कॉन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स. कॉन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स ऑफ लाईट. मग कॉन्व्हर्जन्स काय असतं, डायव्हर्जन्स काय असतं आणि यांचा या मिररसोबत काय संबंध असतो ते आपण इथे बघणार आहोत. नेक्स्ट कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. आता यामध्ये सुद्धा आपल्याला काही साइन कन्व्हेन्शन्स फॉलो करायचे असतात. साइन कन्व्हेन्शन म्हणजे काय बघा, आपण मॅथ्समध्ये बघितलेलं, लेट्स से हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. तर आपण काय कन्सिडर करतो, ही साईड जी असते नंबर लाईनची, ही साईड इथे पॉझिटिव्ह नंबर असतात, इथे निगेटिव्ह नंबर असतात. त्यानंतर हा ओरिजिन असतो, या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात, या साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. सो थोडक्यात काय हे असतं काही साइन कन्व्हेन्शन. तर हे साइन कन्व्हेन्शन आपल्याला मिरर्ससाठी यूज करायचे आहे. म्हणजे आपण हे जे स्पेरिकल मिरर बघणार आहोत, मग याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट कुठे ठेवायचं, लेफ्टला ठेवायचं मिररच्या का राईटला ठेवायचं. त्यानंतर आपण पोलला ओरिजिन कन्सिडर करणार आहोत, मग कोणते डिस्टन्सेस पॉझिटिव्ह असणार आहे, कोणते डिस्टन्सेस निगेटिव्ह असणार आहे, हे सगळे साइन कन्व्हेन्शन आपण इथे बघणार आहोत. नेक्स्ट इज मिरर फॉर्म्युला. एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, त्याला बोलतो मिरर फॉर्म्युला. हा फॉर्म्युला रिलेट करतो यू, व्ही आणि एफला. एफ म्हणजे फोकल लेंथ असते, यू म्हणजे ऑब्जेक्टचं पोलपासूनचं डिस्टन्स, व्ही म्हणजे इमेजचं पोलपासूनचं डिस्टन्स, आणि त्यांना रिलेट करणार एक फॉर्म्युला आपल्याला इथे बघायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन म्हणजे काय, लेट्स से एक फोटो आहे, ओके, माझ्याकडे एक फोटो आहे, त्या फोटोची हाईट होती लेट्स से 5 सेंटीमीटर. त्यानंतर मी काय केलं, हा जो फोटो आहे हा फोटो मी लॅपटॉपवरती झूम केला आणि ही जी हाईट आहे ही हाईट केली मी 10 सेंटीमीटर. तर यामध्ये काय झालं, फोटो जो आहे फोटोची हाईट 5 सेंटीमीटर टू 10 सेंटीमीटर झाली, म्हणजे इथे काय झालं, फोटो झाला मॅग्निफाय झाला. मग यामध्ये मॅग्निफिकेशन काय असणार आहे, मॅग्निफिकेशन ऑफ इमेज काय असणार आहे, इमेजच्या हाईटचा यूज करून आपल्याला मॅग्निफिकेशन ही टर्म बघायची आहे. ओके, या व्यतिरिक्त टेक्स्टबुकमध्ये असणारे सॉल्ड एक्झाम्पल, टेक्स्टबुकच्या खाली असणारे अनसॉल्ड एक्झाम्पल्स, आणि त्यानंतर हे जे अनसॉल्ड एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत त्याच्या सोल्युशनची PDF, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये मिळणार आहे. ओके, ठीक आहे. सो आपण करूया आता सुरुवात फर्स्ट टॉपिकला, व्हॉट इज लाईट अँड व्हॉट इज इट्स रिफ्लेक्शन. व्हॉट इज लाईट, लाईट म्हणजे काय, आपण जे वर्क एनर्जी हा चॅप्टर बघितला त्यामध्ये आपण एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स बघितलेले, त्यामधला एक फॉर्म होता लाईट. त्यामुळे लाईटला आपण बोलू शकतो लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, किंवा याला अजून आपण असे बोलू शकतो लाईट इज नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. लाईटला आपण काय बोलू शकतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन.
आता जर मी नेक्स्ट क्वेश्चन विचारला तुम्हाला, हाऊ डू वी सी थिंग्स अराउंड अस और हाऊ डू वी सी वर्ल्ड, आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी कशा बघू शकतो. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला ज्ञानेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आहे, सेन्स ऑर्गन्स आहे, त्यामधला एक सेन्स ऑर्गन आहे आईज. त्यामुळे आपण बोलू की आपण डोळ्यांमुळे बघतो. आपण कशामुळे बघतो? डोळ्यांमुळे बघतो. आपण जर डोळ्यांमुळे बघतो तर मग आपण अंधारामध्ये डार्कमध्ये का गोष्टी बघू शकत नाही? त्याचं पण आन्सर आपल्याला माहिती आहे की आपण अंधारामध्ये का गोष्टी बघू शकत नाही? बिकॉज देअर इज नो लाईट. लाईट नसते, त्यामुळे आपण अंधारामध्ये गोष्टी बघू शकत नाही. म्हणजे एखादी गोष्ट बघण्यासाठी किंवा आपल्या सराउंडिंगला बघण्यासाठी 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. एक आहे सेन्स ऑर्गन आईज आणि दुसरा आहे लाईट. त्यामुळे लाईटला आपण कसं डिस्क्राईब करू शकतो? लाईटला आपण डिस्क्राईब करू शकतो की लाईट इज अन एजंट. लाईट इज अन एजंट. लाईट हा काय एक एजंट आहे. तो काय करतो? विच अफेक्ट अवर आईज. आपल्या आईजला अफेक्ट करतो टू गिव्ह विजन. आणि ज्याच्यामुळे आपल्याला काय मिळते? विजन मिळतं, आपल्याला दिसतंय. ठीक आहे. सो लाईटला आपण डिस्क्राईब करू शकतो, लाईट इज अन एजंट विच अफेक्ट अवर आईज टू गिव्ह अ विजन. समजलं इथपर्यंत? सो दिस इज लाईट. आता यामध्ये बघा लाईट कशी जनरेट होते. तर आपल्याला माहिती की एक इम्पॉर्टंट सोर्स काय आहे नॅचरल लाईट जनरेट होण्याचा? इम्पॉर्टंट सोर्स आहे सन. किंवा लाईटचे सोर्सेस आपण कोणते कोणते कन्सिडर करू शकतो? सन बोलू शकतो, एखादा बल्ब, त्यानंतर आपण बोलू शकतो ट्यूबलाईट और कॅन्डल. तर हे असे ऑब्जेक्ट्स आहे की जे स्वतः लाईट जनरेट करू शकतात. ओके. हे लाईट जनरेट करू शकता म्हणून आपण ह्या ऑब्जेक्टला बघू शकतो. आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय, या व्हिडिओमध्ये तुम्ही हा बोर्ड बघताय, तुम्ही मला बघताय किंवा बोर्डला बघताय. तर हा बोर्ड किंवा मी माझ्या बॉडीमधनं काही लाईट इमिट होते का किंवा मी काही लाईट जनरेट करते का की ज्याच्यामुळे तुम्ही मला बघू शकता? नाही. मग तुम्ही मला कसे बघू शकता? तर त्याचा आन्सर आहे इट इज बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. इट इज बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी असतात, झाड असेल, फर्निचर असेल, टेबल असेल, चेअर असेल, भिंत असेल, जेवढ्या काही असंख्य गोष्टी आपल्याला दिसतात, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या स्वतःहून लाईट जनरेट करत नाही. बट आपण त्या का बघू शकतो? आपण बघू शकतो रिफ्लेक्शन ऑफ लाईटमुळे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय? इंट्रोडक्शनमध्ये मी रिफ्लेक्शनची टर्म तुम्हाला सांगितलेली. रिफ्लेक्शन म्हणजे काय? त्यासाठी एक एक्झाम्पल आपण घेतलेलं. एक बॉल आहे, तो बॉल सपोज मी ह्या वॉलवरती मारला. ठीक आहे. एक बॉल आहे, त्या भिंतीवरती मी असा मारला. बॉल भिंतीवरती मारल्यानंतर काय होणार आहे? ह्या भिंतीच्या पलीकडे बॉल निघून नाही जाणार आहे. हा बॉल परत मागे फिरणार आहे. हे तर माहिती आहे आपल्याला. बॉल भिंतीवर मारल्यानंतर तो बॉल परत मागे फिरणार आहे. म्हणजे याला आपण बोलू शकतो बाउन्स बॅक करतोय. बॉल काय करतोय? बाउन्स बॅक करतोय. लेट से अशी बॉल होती, हा बॉल असा आला, इथे आला, इथपर्यंत पोहोचला, तो इथे पुढे नाही जाते, हा बॉल परत असा मागे फिरतोय. डायरेक्शन बघा, इथून इथे आला, इथून इथे गेला. तर याला आपण बोलतो बाउन्स बॅक. तर त्याच पद्धतीने लाईट रेज जे असतात ते काही पर्टिक्युलर सरफेसवरती ज्यावेळेस पडतात, तर ह्या सरफेसवरून हे जे लाईट रेज आहे ते सरफेसच्या पलीकडे जात नाही. तर हे जे लाईट रेज आहे हे इथून परत बाउन्स बॅक होतात. तर याला बोलता रिफ्लेक्शन. याला काय बोलता? रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग ह्या रिफ्लेक्शन ऑफ लाईटमुळे आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टी बघू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण एक ट्री कन्सिडर करूया. हे एक ट्री आहे. आता हे जे ट्री आहे हे ट्री आपल्याला कसं दिसतं किंवा आपल्या आईजला कसं सेन्स होतं? इथे आपण दाखवूया आईज. आता हा जो ट्री आहे, ट्री तर स्वतःची लाईट काही जनरेट किंवा इमिट करत नाही आहे. मग हा ट्री आपल्याला कसा दिसतो? सन आहे, इथे ट्री आहे, इथे एक ऑब्झर्वर आहे. ऑब्झर्वर म्हणजे आईज आपण इथे लिहिलेला आहे. सनपासून असे नंबर ऑफ रेज येतील. सन रेज असणार आहे. याला आपण पुन्हा इन्सिडंट रे. हे रेज येणार असे, मी जस्ट एक रे दाखवते, असे नंबर ऑफ रेज असणार आहे. हे रे येणार, या ट्रीवर पडणार, इथून ते बाउन्स बॅक होणार आहे, म्हणजे ते असे जाणार. आणि त्यानंतर आपले जे आईज आहे हे आईज हे रेज सेन्स करतात आणि त्यामुळे आपल्याला हा ट्री इथे दिसतोय. ठीक आहे. तर याला बोलतात रिफ्लेक्शन ऑफ लाईट. याला काय बोलतात? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये हा असणार आहे सरफेस. सरफेस म्हणजे इथे आपण ट्री असणार आहे. ह्या केसमध्ये ही जी रे येते, येणारी जी रे असते इनकमिंग रे, याला काय बोलतात? इन्सिडंट रे. इन्सिडंट रे. इन्सिडंट म्हणजे कोणती? येणारी रे. ओके. त्यानंतर इथे सरफेसवर आदळली, हिट केला आणि त्यानंतर परत ती अशी इकडे फिरणार आहे. तर रिफ्लेक्शन होणार आहे. त्यामुळे ही जी नंतरची जी रे असणार आहे याला आपण बोलतो रिफ्लेक्टेड रे. याला काय बोलतो? रिफ्लेक्टेड रे. समजलं? इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे. ह्या केसमध्ये इन्सिडंट रे असणार आहे, ही असणार आहे रिफ्लेक्टेड रे. तर अशा पद्धतीने आपल्याला गोष्टी दिसतात. त्यामुळे आपण असं बोलू शकतो की लाईट इटसेल्फ इज इनविजिबल. लाईट
itself is invisible. म्हणजे लाईट ॲक्च्युली दिसत नाही, ती केव्हा दिसते? लाईट इटसेल्फ इज इनविजिबल. वी कॅन सी लाईट when it bounces off a surface and reaches our eyes. म्हणजे लाईट ही इनविजिबल असते, आपण ती केव्हा बघू शकतो? ज्या वेळेस ती लाईट बाउन्स बॅक होणार आहे, बाउन्स ऑफ होणार आहे किंवा लाईट रिफ्लेक्ट होणार आहे. रिफ्लेक्शन नंतरच आपल्या आईजला एखादी गोष्ट दिसते. समजलं? दिस इज ऑल अबाउट लाईट. आता हे जे लाईटचं आपण हे जे रिफ्लेक्शन डिस्कस करतोय त्याच्या काही प्रॉपर्टीज आहे, त्या आपल्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहे. रिफ्लेक्शन इज बाउन्सिंग बॅक ऑफ अ लाईट आफ्टर हिटिंग अ सरफेस. एखादा सरफेस हिट केल्यानंतर लाईट रे जे आहे ते त्यामधून पास होत नाही, त्या बाउन्स ऑफ होता, बाउन्स बॅक होता, तर याला बोलतं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. इथे डायग्राम दाखवली, हा सरफेस आहे, एक रे इथे आली, ही रे इथून इथे पुढे पास नाही झाली, ती इथे परत रिटर्न झालेली आहे किंवा बाउन्स बॅक झालेली आहे, तर याला बोलतं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे दोन टाइप्स आहे, एक आहे रेग्युलर, एक आहे इरेग्युलर. इरेग्युलरला अजून बोलतात डिफ्यूज्ड. याला काय बोलतात अजून? डिफ्यूज रिफ्लेक्शन. तर रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय असणार आहे? ज्यावेळेस लाईट रेस एखाद्या स्मूथ शायनी सरफेसवरती पडतात, एखाद्या स्मूथ शायनी सरफेसवर पडतात, त्या केसमध्ये लेट्स से अशा लाईट रेज आहे, एक स्मूथ शायनी सरफेस आहे, त्याच्यावरती ह्या लाईट रेज पडलेल्या आहे. त्यानंतर रिफ्लेक्शन नंतर ह्या ज्या लाईट रेज आहे या अशा युनिफॉर्मली रिफ्लेक्ट होत आहे. काय होत आहे? इव्हनली किंवा युनिफॉर्मली रिफ्लेक्ट होत आहे. इव्हनली और युनिफॉर्मली रिफ्लेक्ट होता है, तर याला बोलता रेग्युलर रिफ्लेक्शन. इव्हनली और युनिफॉर्मली, तर याला काय बोलता? रेग्युलर रिफ्लेक्शन. इरेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय असणार आहे की ज्यावेळेस लाईट रेज इथे फॉल होणार आहे त्या युनिफॉर्मली किंवा इव्हनली पुढे रिफ्लेक्ट होत नाही, तर त्याला बोलणार इरेग्युलर रिफ्लेक्शन. एक्झाम्पल, आता इरेग्युलर रिफ्लेक्शन कोणत्या केसमध्ये होतं? ज्यावेळेस सरफेस रफ किंवा अनइव्हन असेल त्या केसमध्ये होणार आहे इरेग्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे ह्या टाईपमध्ये. इरेग्युलर म्हणजे लेट्स से असा काही सरफेस आहे, त्याच्यावरती ज्यावेळेस लाईट रेज पडतील, एक लाईट रे अशी जाईल, एक लाईट रे अशी जाईल, एक अशी जाईल, तर अशा पद्धतीने जे रिफ्लेक्शन होणार आहे त्याला बोलता इरेग्युलर रिफ्लेक्शन किंवा डिफ्यूज रिफ्लेक्शन. तर इम्पॉर्टंट काय? रेग्युलरमध्ये सरफेस कसा पाहिजे? स्मूथ आणि शायनी सरफेस असेल तर तिथे होणार आहे रेग्युलर रिफ्लेक्शन, आणि जर रफ आणि अनइव्हन सरफेस असेल तिथे होणार आहे इरेग्युलर रिफ्लेक्शन. एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतो की एखादं एकदम शांत पाणी असं सरफेस असेल, स्मूथ वॉटर सरफेस असेल, शांत पाणी असेल, आणि तर काय होतं त्या पाण्यामध्ये तुम्ही तुमचं प्रतिबिंब जे आहे ते एकदम क्लिअरली बघू शकता, बरोबर? कारण त्या केसमध्ये रेग्युलर रिफ्लेक्शन होतं, त्यामुळे तुम्ही जर त्या पाण्यामध्ये बघितलं तर तुम्हाला तुमची जी इमेज आहे ती एकदम क्लिअर दिसते. सो दिस इज केस ऑफ रेग्युलर रिफ्लेक्शन. किंवा याच्यामध्ये तुम्ही असं लिहू शकता, स्मूथ स्टील वॉटर सरफेस. अशा सरफेसमध्ये तुम्ही तुमची इमेज क्लिअरली बघू शकता, किंवा जर ह्या साईडला काही झाडं वगैरे असेल तर ते झाडं आपल्याला अगदी क्लिअर त्या पाण्यामध्ये दिसतात. दिस इज केस ऑफ रेग्युलर रिफ्लेक्शन. इरेग्युलर रिफ्लेक्शन हे जर पाणी असं वाहतं असेल, वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रतिबिंब किंवा तुम्हाला तुमची इमेज क्लिअर दिसणार नाही. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ इरेग्युलर रिफ्लेक्शन. समजलं रेग्युलर आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन? ओके. त्यानंतर आता रिफ्लेक्शन जे आपण बघितलं त्यामधले आपण इन्सिडेंट रे, इन्सिडेंट अँगल काय असतो त्या गोष्टी बघणार आहोत. सपोज हा एक सरफेस आहे, आपण असं कन्सिडर करू दिस इज स्मूथ अँड शायनी सरफेस. या सरफेसवरती एक लाईट रे येतोय, ठीक आहे, याला आपण बोलू सरफेस. हा लाईट रे जो येतोय याला आपण बोलतो इन्सिडेंट रे. याला आपण काय बोलतो? इन्सिडेंट रे. येणारा, ओके. इथे आला, हा लाईट रे इथे पुढे पास नाही झालेला, तो इथून परत मागे इकडे फिरला, ह्या डायरेक्शनला फिरला, बाउन्स बॅक झाला, तर ही जी रे असणार आहे याला आपण बोलतो रिफ्लेक्टेड रे. रिफ्लेक्ट झालं ना म्हणून याला बोलतो रिफ्लेक्टेड रे. ओके. आता जर ह्या केसमध्ये इथे जर मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलं, परपेंडिक्युलर म्हणजे अशी लाईन की जे दुसऱ्या लाईनने 90 डिग्री अँगल फॉर्म करतो. परपेंडिक्युलर ड्रॉ केलं, ह्या परपेंडिक्युलरला आपण बोलणार नॉर्मल. याला काय बोलता? नॉर्मल. ओके.
आता ही जी नॉर्मल आहे, ही नॉर्मल आणि हा इन्सिडेंट रे याच्यामध्ये असणार जो अँगल असणार आहे, अँगल फॉर्म बाय इन्सिडेंट रे विथ नॉर्मल इज कॉल्ड ॲज, याला आपण आय बोलू किंवा याला आपण θ1च बोलूया, θ1 याला आपण बोलतो इन्सिडेंट अँगल. बघा सोपं आहे ना, जे शब्द आहे तेच आहे. म्हणजे इन्सिडेंट रेनी जो अँगल फॉर्म केला दॅट इज इन्सिडेंट अँगल. इन्सिडेंट अँगल आपण θ1ने दाखवला. जनरली तो दाखवला जातो स्मॉल लेटर आयने. ओके, सिमिलर टू दिस अँगल फॉर्म बाय रिफ्लेक्टेड रे विथ नॉर्मल इज कॉल्ड ॲज काय बोलणार त्याला, इन्सिडेंट अँगल. दिस इज रिफ्लेक्टेड अँगल और अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आपण याला बोलूया अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तो दाखवतो आपण आर या लेटरने. आर फॉर रिफ्लेक्शन, आय फॉर इन्सिडन्स. तर इथे सुद्धा आपण असंच बोलू अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ इन्सिडन्स. इन्सिडन्सचा अँगल आणि रिफ्लेक्शनचा अँगल हा असतो आय आणि हा असतो आर. हा अँगल कशासोबत मेजर केला जातो, नॉर्मल जी असणार आहे या नॉर्मलसोबत फॉर्म झालेला जो अँगल असतो ते अँगल असं इन्सिडंट अँगल अँड रिफ्लेक्टेड अँगल किंवा अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. समजले या टर्म्स. आता यानंतर आपण बघणार आहोत हे जे रिफ्लेक्शन आहे, रिफ्लेक्शनचे काही लॉज आहे किंवा काही रूल्स आहे, ते रूल्स काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. हे ऑलरेडी तुम्ही बघितलं आहे. दिस इज जस्ट अ रिव्हिजन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. काय आहे हे लॉ. सरफेस इथे एक नॉर्मल ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर एक आपण असा इन्सिडेंट रे दाखवू जो रे येतोय, दॅट इज इन्सिडेंट रे येतोय म्हणून ॲरो असं असणार आहे. सरफेसवरती आला त्यानंतर इथून तो रिफ्लेक्ट झाला, तो असं असणार आहे. सो दिस इज रिफ्लेक्टेड रे. हा येतोय हा जातोय, त्यामुळे ॲरो बघा, हा ॲरो असा आहे, हा ॲरो असा आहे. त्यानंतर हा जो पॉईंट असतो ना याला बोलतो अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ इन्सिडन्स. हा पॉईंट मेन्शन करायचा राहिला, याला काय बोलतं, सॉरी पॉईंट ऑफ इन्सिडन्स, पॉईंट ऑफ इन्सिडन्स. ज्या पॉईंटला रे येतो ना त्याला बोलतं पॉईंट ऑफ इन्सिडन्स. त्यानंतर आपण बघितलेला इथे असतो θ1, हा असतो θ2, नॉर्मल, इन्सिडेंट रे, दिस इज रिफ्लेक्टेड रे. θ1 असणार आहे अँगल ऑफ इन्सिडन्स, θ2 असणार आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. रूल्स काय किंवा लॉज काय. फर्स्ट रूल किंवा फर्स्ट लॉ काय, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल दे ऑल लाई इन द सेम प्लेन. म्हणजे हे दोन रेज आणि ही नॉर्मल याच्या तीन गोष्टी, या तिन्ही गोष्टी एका प्लेनमध्ये लाई करतात. प्लेनचा अर्थ समजतो. आता हा जो व्हाईट बोर्ड आहे, व्हाईट बोर्डला आपण प्लेन कन्सिडर करू शकतो. सपोज मी एक पेपर घेतला, तो पेपर असणार आहे प्लेन. लॅपटॉपची स्क्रीन आहे, ती स्क्रीन असणार आहे प्लेन. तर या पद्धतीने इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे हे एका प्लेनमध्ये असतात. किती सिम्पल आहे बघा रूल. सो फर्स्ट रूल आहे इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल दे ऑल लाई इन द सेम प्लेन. नॉर्मल म्हणजे काय, अशी लाईन की ज्या सरफेसला ते 90 डिग्री अँगल फॉर्म करणार त्याला आपण बोलतो नॉर्मल. या तिन्ही गोष्टी एका प्लेनमध्ये असतात. म्हणजे काय थोडक्यात काय, या तिन्ही गोष्टी एकत्रच असतात, एकाच घरामध्ये राहतात असं आपण कन्सिडर करू शकतो. सेकंड रूल आहे θ1 इज इक्वल टू θ2 और आय इज इक्वल टू आर. याला आपण कसं रीड करू शकतो, θ1 इज इक्वल टू θ2. θ1 म्हणजे काय, अँगल ऑफ इन्सिडन्स. θ2 म्हणजे काय, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. नॉर्मलसोबत ह्या रेनी केलेला अँगल आणि नॉर्मलसोबत ह्या रेनी केलेला अँगल, हे दोन्ही अँगल इक्वल व्हॅल्यूचे असतात. म्हणजेच काय, आय इज इक्वल टू आर. इन्सिडन्सचा अँगल आणि रिफ्लेक्शनचा अँगल हे दोन्ही सारखे असतात. याचा अर्थ काय, इन्सिडेंट रे ज्या अँगलनी येतात त्याच अँगलनी ते बाहेर पडत आहे. म्हणजे इन्सिडेंट रे ज्या अँगलनी येतोय, ज्या अँगलनी येतोय त्याच अँगलनी तो बाहेर पडतोय. याचा अर्थ सपोज एक रे आहे, हा रे 40 डिग्री एवढ्या अँगलवरती आलेला आहे. म्हणजे नॉर्मलसोबत फॉर्म झालेला अँगल 40 डिग्री आहे. दिस इज इन्सिडेंट रे. मग ज्या वेळेस इथून रिफ्लेक्टेड रे निघणार आहे, ह्या रिफ्लेक्टेड रेनी सुद्धा फॉर्म केलेला अँगल असणार आहे 40 डिग्री. रिफ्लेक्टेड रे सुद्धा किती अँगल फॉर्म करणार आहे, 40 डिग्री.
म्हणजे असं नाही की इन्सिडेंट रे 40वर आला तर हा जो अँगल आहे हा अँगल 20 डिग्रीनी इकडे पुढे जाणार आहे, असं नाही. हे जे अँगल्स आहे हे अँगल नेहमी सेम व्हॅल्यूचे असतात. हा अँगल जर 50 डिग्रीवर आला तर इथे सुद्धा रिफ्लेक्टेड रेनी जो अँगल फॉर्म केलेला असेल हा अँगल सुद्धा 50 डिग्री असणार आहे. म्हणजे रे ज्या अँगलवर येतोय त्याच अँगलनी बाहेर पडतोय. याला आपण लिहू शकतो अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. थर्ड रूल सुद्धा याच्याशी सिमिलरच आहे. आपण काय लिहिलं की हे जे 3 इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल एका प्लेनमध्ये असतात. यामध्ये आपल्याला फक्त काय लिहायचं, ह्या तिन्हीच गोष्टींना आपल्याला रिलेट करायचं आहे. रिलेट आपण कसं करणार, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे. आता इथे जर तुम्ही बघितलं ही नॉर्मल आहे, नॉर्मलच्या एका साईडला इन्सिडेंट रे आहे, नॉर्मलच्या दुसऱ्या साईडला रिफ्लेक्टेड रे आहे. मग आपण याला असं मेन्शन करू शकतो नॉर्मलच्या एक साईडला एक रे आहे, बरोबर. हेच आपल्याला लिहायचं आहे ॲज रूल नंबर 3. इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे लाय ऑन आयदर साईड ऑफ नॉर्मल. नॉर्मलच्या एक साईडला हे 2 रेज असणार आहे. म्हणजे हे जे 3 रेज आहे ह्या 3 रेजलाच आपण ह्या ज्या 3 गोष्टी आहे इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल, यालाच आपण फक्त रिलेट करून थर्ड रूल बनवलेला आहे. तर हे असतात 3 रूल्स ऑफ रिफ्लेक्शन किंवा लॉज ऑफ रिफ्लेक्शन. समजलं, सिम्पल आहे. पहिला लॉ काय, इन्सिडेंट रे, नॉर्मल, रिफ्लेक्टेड रे हे तिघही एका प्लेनमध्ये राहते, हे एकाच घरात राहतं असं आपण कन्सिडर करू शकतो, एका प्लेनमध्ये राहतात. याच्यावरूनच आपण काय अजून एक थर्ड रूल काय लिहिला किंवा थर्ड लॉ काय लिहिलेला आहे, नॉर्मलच्या एका साईडला इन्सिडेंट रे असतो, नॉर्मलच्या दुसऱ्या साईडला रिफ्लेक्टेड रे असतो. म्हणजे हे ऑलमोस्ट सारखेच आहे, सिमिलरच आहे. ह्या 3 गोष्टींना आपल्याला फक्त इथे डिस्क्राईब करायचं आहे. सेकंड रूल काय होता की हा जो अँगल आहे हा अँगल सारखाच नाही, म्हणजे ज्या अँगलवरती रे येतोय त्याच अँगलवरती रे बाहेर पडतोय. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ते आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन.